बंधू पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवामध्येच दिवाळी आणली। जीएसटीचे 5 आणि 18 असे दोनच दर राहणार। 12 आणि 28% दर 22 सप्टेंबर पासून रद्द होणार। पेन्सिल, रबर, वह्यांसारख्या शैक्षणिक वस्तूही करमुक्त। ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे टायर, शेतीच्या यंत्रांवर आता फक्त 5% जीएसटी। जलसिंचनाची उपकरणंही 5%च्या कक्षात। दूध, रोटी, पिझ्झा आणि आरोग्य विम्यावर आता कसलाही कर नाही। 33 जीवनरक्षक औषधांसह अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरच्या औषधांवर सुद्धा आता करमुक्तता। पान मसाला, तंबाखू, कोल्ड ड्रिंक्स महाग झाली। 28 ऐवजी तब्बल 40% जीएसटी लागणार। मध्यम आणि मोठ्या कार सुद्धा 12%नी महाग। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात गरज पडल्यास कोर्टात जाणार। सरकार विरोधात भुजबळांनी दंड थोपटले। मंत्रिमंडळ बैठक आणि वर्षा निवासस्थानावरील स्नेहभोजनाकडेही पाठ। नाराज ओबीसींना शांत करण्यासाठी सरकारचा नवा उतारा। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची धुरा। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ बिहारमध्ये एनडीएकडून 5 तासांचा बंद। सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद पाळणार। आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार। दिल्लीला पुराचा तडाखा। निगमबोध घाटाची भिंत खचली। मंत्रालयातही पाणी शिरलं। पंजाबमध्ये पूर आणि पावसामुळे 37 जणांचा मृत्यू। तर जम्मू काश्मीर आणि हिमाचलमध्येही अस्मानी संकट। भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर आणखी टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। नुसती टॅरिफ वॉर नाही तर निर्बंध सुद्धा लावण्याचा इशारा।